इयत्ता 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण क्रमांक 3 व्यक्तिमत्व स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य तो पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा. 1. डॅश व्यक्ती या लाजाळू शांत स्वभावाच्या असतात. पर्याय अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी. उत्तर अंतर्मुखी. अंतर्मुखी व्यक्ती या लाजाळू शांत स्वभावाच्या असतात. 2. शाईच्या डागाची चाचणी डॅश या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली. पर्याय मरे, रोरशा, मॉर्गन. उत्तर रोरशा. शाईच्या डागाची चाचणी रोरशा या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली. 3. डॅश गुणविशेष व्यक्तीचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात. प्रधान, मध्यवर्ती, दुय्यम. उत्तर प्रधान गुणविशेष व्यक्तीचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात. प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा. गट अ, गट ब. गट अ मध्ये आहे 1. स्ववृत्त शोधिका, 2. प्रक्षेपण तंत्र, 3. वर्तन विश्लेषण तंत्र. आणि गट ब मध्ये आहे अ. मुलाखत, ब. मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका, क. स्थिर गुणवैशिष्ट्य, ड. कथावस्तू आसंवेदन चाचणी. त्याचं उत्तर आहे 1. स्ववृत्त शोधिका, मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका. 2. प्रक्षेपण तंत्र, कथावस्तू आसंवेदन चाचणी. 3. वर्तन विश्लेषण तंत्र, मुलाखत. प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. 1. व्यक्तिमत्वाचा केवळ बाह्य स्वरूपाशी संबंध असतो. चूक. 2. चेताबद्धता हे गुणविशेष ज्यांच्यात जास्त प्रमाणात आहे ते नेहमी तणावग्रस्त उदासीन दिसून येतात. उत्तर बरोबर. 3. भावनिकदृष्ट्या उबदार वातावरण असणाऱ्या कुटुंबातील मुले अधिक समायोजित असतात. बरोबर. प्रश्न चौथा खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दांत स्पष्ट करा. 1. व्यक्तिमत्व. उत्तर व्यक्तिमत्व या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा प्रतिशब्द वापरण्यात येतो. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मुखवटा असा होतो. पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकामधील भूमिका वठवताना भूमिकेप्रमाणे मुखवटे परिधान करत. तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व असा शब्द रूढ झाला. विविध मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनानुसार व्यक्तिमत्वाच्या व्याख्या सांगितल्या आहेत. त्यातील काही व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. 1. नॉर्मन मन यांच्या मते व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. 2. गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या मते व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. 2. गुणतत्व. उत्तर गुणतत्व किंवा गुणविशेष म्हणजे विचार, कृती आणि भावना यांच्याशी संबंधित सातत्य आणि सुसंगतपणा होय. म्हणजेच एखादा गुण व्यक्तीमध्ये सातत्याने आढळणे होय. गॉर्डन ऑलपोर्ट या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने गुणतत्वाचे प्रधान गुणतत्व, मध्यवर्ती गुणतत्व आणि दुय्यम गुणतत्व असे 3 प्रकार सांगणारा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत मांडला. 3. वाक्यपूर्ती चाचणी. उत्तर या चाचणीमध्ये अनेक अपूर्ण वाक्यांचा वापर केला जातो. व्यक्तीला उरलेला भाग पूर्ण करावा लागतो. उदाहरणार्थ मला
ते जेव्हा मी त्या समोरची व्यक्ती त्याचे उत्तर लिहील. वाक्यपूर्ती चाचणीमध्ये अशा प्रकारची विधाने असू शकतात, जसे की मला भीती वाटते की, जेव्हा एखादी गोष्ट बिघडते तेव्हा, जेव्हा एखादी व्यक्ती मला त्रास देते, माझ्यासाठी माझे महाविद्यालय म्हणजे, माझी अशी इच्छा आहे की. 4. रचित मुलाखत. उत्तर: रचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित असतात. या मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जात नाहीत. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना या मुलाखतीचा वापर करतात. 5. अरचित मुलाखत. उत्तर: अरचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित नसतात. या मुलाखतीत मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जातात. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ, आरोग्य मानसशास्त्रज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ यांच्या लाभार्थीच्या व्यक्तिमत्वाची सखोल माहिती मिळवण्यासाठी या मुलाखतीचा वापर करतात. प्रश्न 5 टिपा लिहा. 1. गॉर्डन ऑलपोर्ट यांचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत. उत्तर: गॉर्डन ऑलपोर्ट यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत हा गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित असणाऱ्या व्यक्तिमत्व सिद्धांतापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. गॉर्डन ऑलपोर्ट या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे वर्णन करणारे 18,000 शब्द शोधून काढले व त्या आधारे त्यांनी 3 प्रकारच्या गुणविशेषांचे स्पष्टीकरण दिले. गुणविशेष म्हणजे विचार, कृती आणि भावना यांच्याशी संबंधित सातत्व आणि सुसंगतपणा होय. म्हणजेच एखादा गुणविशेष व्यक्तीमध्ये सातत्याने आढळणे होय. 2. प्रसारमाध्यमांचा व्यक्तिमत्व विकासावर पडणारा प्रभाव. उत्तर: इंटरनेट आणि प्रसारमाध्यमे ही जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत. प्रसारमाध्यमे ही मनोरंजन, अनौपचारिक शिक्षण आणि सामाजिकरण प्रक्रियेचा स्रोत आहेत. आजकाल किशोरावस्थेतील बहुतांश मुले व मुली त्यांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही, संगणक आणि मोबाईल फोन यात व्यतीत करतात आणि त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रसारमाध्यमामुळे चालू घडामोडीबाबत अद्ययावत माहिती मिळते व त्याचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. परंतु प्रसारमाध्यमाच्या अतिवापराचे व्यसन जडल्यास वास्तव जगापासून संबंध तुटणे, स्वयंकेंद्री प्रवृत्ती विकसित होणे, झोप अपुरी होणे, अभ्यासात मागे पडणे, असुरक्षिततेची भावना निर्माण होणे, समाजविघातक कृत्यांत वाढ होणे, एकटेपणा जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात व त्याचा व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 100 ते 150 शब्दात लिहा. 1. व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप स्पष्ट करा. मुद्दे आहेत: अ. चिताबद्धता, ब. बहिर्मुखता, क. अनुभवाचा मुक्त स्वीकार, ड. सहमतीदर्शकता, ई. सतत विवेकबुद्धी. उत्तर: प्रस्तावना. रॉबर्ट मॅकेरे व पॉल कोस्टा यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत हा गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित असणाऱ्या व्यक्तिमत्व सिद्धांतापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. रॉबर्ट मॅकेरे व पॉल कोस्टा या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप मांडले. त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचे गुणविशेष यांचे मूळ जैविक प्रक्रियांवर आधारित असून ते सांस्कृतिक घटक, सवयी, मूल्ये, कौशल्ये इत्यादी बाह्य घटकांनीही प्रभावित होतात. व्यक्तिमत्वातील 5 घटक पुढीलप्रमाणे आहेत.
अ. चेतापचिता. चेतापचिता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन, चिडखोर दिसून येतात. तर ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी दिसतात. ब. बहिर्मुखता. बहिर्मुखता या गुणविशेषचा व्यक्तीचे बाह्य जगातील विविध प्रक्रियांत रमणे या बाबीशी संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या, उत्साही, धैर्यशील, समाजाभिमुख व आपल्या भूमिकेशी ठाम असणाऱ्या असतात. याउलट हा गुणविशेष कमी प्रमाणात असणाऱ्या व्यक्ती शांत, एकलकोंड्या, भिडस्त स्वभावाच्या आढळतात. क. अनुभवांचा मुक्त स्वीकार. अनुभवांचा मुक्त स्वीकार या गुणविशेषाचा कलात्मक सौंदर्य, भावना, साहस, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, अनुभवांतील नाविन्य इत्यादी बाबींशी संबंधित असतो. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती सर्जनशील व मुक्त विचारांच्या दिसून येतात. हा गुणविशेष कमी प्रमाणात असणारे व्यक्ती कमी सर्जनशील असतात व त्या कलावांबाबत संवेदनक्षम दिसून येतात. ड. सहमतीदर्शकता. सहमतीदर्शकता या गुणविशेषाचा इतरांशी मिळून मिसळून राहण्याशी आणि सामाजिक मेळ इत्यादी बाबींशी संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती प्रेमळ, इतरांची काळजी करणारे, सहकार्य करणारे दिसून येतात. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो अशा व्यक्ती भांडखोर, असहकार्य करणाऱ्या, इतरांचा द्वेष करणाऱ्या दिसून येतात. इ. सत्सद्विवेक बुद्धी. सत्सद्विवेक बुद्धी या गुणविशेषाचा स्वनियंत्रण या घटकाशी संबंध असतो. स्वतःच्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची व त्यांना दिशा देण्याशी सत्सद्विवेक बुद्धीचा संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात आहेत अशा व्यक्ती सुसंघटित, जबाबदार, नियोजनबद्ध, पूर्ण कष्टाळू व शिस्तप्रिय असतात. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात असतो अशा व्यक्ती निष्काळजी व बेजबाबदार दिसून येतात. 2. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. मुद्दे. अ. कुटुंब. ब. शाळा. क. समवयस्क गट. ड. संस्कृती. उत्तर. व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे परस्परावलंबी अशा अनेक घटकांनी प्रभावित होत असते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे काही घटक पुढीलप्रमाणे आहेत. अ. कुटुंब. कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबाचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती, कुटुंबातील भावनिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण, कौटुंबिक वातावरण, कुटुंबातील सदस्यांच्या आंतरक्रिया, बालसंगोपनाच्या विविध पद्धती इत्यादी कुटुंबाशी संबंधित घटकांचा व्यक्तिमत्वावर ठळकपणे प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, ज्या कुटुंबात भावनिक उदारपणा असतो अशा कुटुंबात पालकांचे त्यांच्या पाल्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. पालकांनी दर्शवलेल्या प्रेमामुळे व आदरामुळे पाल्यांचा आत्मविश्वास आणि स्वादर वाढीस लागतो व त्याचा पाल्यांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो. याउलट पालकांनी पाल्याची अति काळजी केल्यास किंवा त्यांना नाकारल्यास किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पाल्यांचा आत्मविश्वास आणि स्वादर ढासळतो व त्याचा पाल्यांच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होतो. ब. शाळा. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अध्ययन, अध्यापन पद्धती, शैक्षणिक कृती आणि सहशालेय उपक्रम, शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद, शाळेतील शिस्त व शाळेची धोरणे इत्यादी शाळेशी संबंधित घटकांचा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, सृजनशील, उच्च शिक्षित, अनुभवी, सुसंस्कृत शिक्षक विद्यार्थ्यासाठी आदर्श ठरतो. असे शिक्षक विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांच्या विकासास
जास्तीत जास्त संधी पुरवतात. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व सुयोग्य पद्धतीने घडवण्यात मदत होते. समवयस्क गट. समवयस्क गट हा सामाजिक जीवनातील व्यापक घटक आहे. पूर्व बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत दैनंदिन जीवनात समवयस्क आपल्याबरोबर असतात. वर्गातील मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, क्रीडा मंडळातील सदस्य इत्यादींचा समवयस्क गटात समावेश होतो. समवयस्क गटाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, नियमित अभ्यास करणे, स्वतःबद्दल व विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल योग्य अभिवृत्ती विकसित करणे इत्यादी चांगल्या सवयींचा सुसंगतीमुळे विकास होऊ शकतो. तसेच अभ्यासाच्या तासिका बुडवणे, व्यसनाधीन होणे, गुंडगिरी करणे, आक्रमक वर्तन दर्शवणे इत्यादी वाईट सवयींचा कुसंगतीमुळे विकास होऊ शकतो. संस्कृती. सांस्कृतिक घटकही व्यक्तिमत्व विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची मूल्य, श्रद्धा, मापदंड असतात व त्यांचा व्यक्तींच्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, नेतृत्व गुण, श्रवण कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, सहकार्याची प्रवृत्ती इत्यादी घटकांत संस्कृतीनुसार तफावत आढळते व त्यामुळे भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात भिन्नता आढळू शकते. 3. व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती स्पष्ट करा. मुद्दे: अ. वर्तन विश्लेषण, ब. स्ववृत्त तंत्र, क. प्रक्षेपण तंत्र. उत्तर: अ. वर्तन विश्लेषण. मुलाखत, निरीक्षण यांसारख्या तंत्रांचा समावेश वर्तन विश्लेषणामध्ये केला जातो. या वर्तन विश्लेषण पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. अ. मुलाखत. व्यक्तिमत्व मापनामधील मुलाखत ही सर्वसामान्य पद्धत आहे. मुलाखतीद्वारे मुलाखतकर्ता मुलाखतदात्याला प्रश्न विचारून व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मुलाखतदात्याने उत्तरे देण्यासाठी घेतलेला वेळ, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हालचाली इत्यादी बाबीही व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवताना लक्षात घेतल्या जातात. मुलाखतीचे पुढील 2 मुख्य प्रकार पडतात. 1. रचित मुलाखत. रचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित असतात. या मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जात नाहीत. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना या मुलाखतीचा वापर करतात. 2. अरचित मुलाखत. अरचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित नसतात. या मुलाखतीत मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जातात. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ, आरोग्य मानसशास्त्रज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ त्यांच्या लाभार्थीच्या व्यक्तिमत्वाची सखोल माहिती मिळवण्यासाठी या मुलाखतीचा वापर करतात. ब. निरीक्षण. विविध परिस्थितीमध्ये व्यक्तीचे निरीक्षण करणे ही व्यक्तिमत्व मापनातील एक महत्त्वाची पद्धत आहे. उदाहरणार्थ, जेव्हा शाळेत शिक्षक वर्गात नसताना विद्यार्थी कसे वागतात किंवा कारखान्यातील कामगार समोर कोणी देखरेख करणारा नाही अशा वेळेस कसे वागतील याचे निरीक्षण मानसशास्त्रज्ञ करू शकतात. निरीक्षण हे प्रशिक्षित निरीक्षकाने विशिष्ट हेतूने व विशिष्ट तत्त्वांचा आधार घेऊन केले असता अधिक उपयुक्त ठरते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी नैसर्गिक निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण इत्यादी निरीक्षणाचे प्रकार उपयुक्त ठरतात. व. स्ववृत्त तंत्र. स्ववृत्त शोधिकेद्वारे व्यक्ती स्ववृत्त शोधिकेतील प्रश्न, विधाने यांना स्वतः प्रतिक्रिया देऊन स्वतःविषयी माहिती पुरवते. मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका, कॅटेल यांची 16 व्यक्तिमत्व शोधिका, मेयर ब्रिज टाप इंडिकेटर, हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका इत्यादी स्ववृत्त शोधिकांची उदाहरणे आहेत. क. प्रक्षेपण तंत्र. प्रक्षेपण तंत्र
मनोविश्लेषणवादाच्या अभ्यासातून उदयास आले आहे. अबोध पातळीवर दमित केलेल्या भावना, इच्छा आणि संघर्ष यांचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपण तंत्र उपयुक्त ठरते. प्रक्षेपण तंत्रामध्ये व्यक्ती संदिग्ध व अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिसाद देत असते. प्रतिक्रिया देताना व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडवण्याच्या पद्धती व इतर अनेक बाबी संदिग्ध व अरचित साहित्यावर प्रक्षेपित करते.